तसंच लालकृष्ण अडवाणीनं सोमनाथच्या गुजरातच्या मंदिरावरून ठीक आहे राम मंदिर रथयात्रा काढली। पक्षाची डिलिव्हरी 1980ली आहे। केव्हाली आहे? पण जनसंघ नावाचा एक ठीक आहे छोटा पक्ष होता जनसंघ, ठीक RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ठीक आहे याची स्थापना 1925ली आहे। पण हे संस्था कुठंच रजिस्टर्ड नाही, ठीक आहे। रजिस्टर्ड केली म्हणजे याचा हिशोब दाखवा लागते, हात लावला नाही, ठीक आहे। कोणच म्हटलं नाही का ओबीसीला आरक्षण दिलं पाहिजे, पण व्हीपी सिंग हा राजा होता, संस्थानिक होता, ठीक आहे। आजही त्याचा राजवाडा आहे, बमाड, ठीक आहे, हजारो एकर शेती आहे, त्याला काही गरज नव्हती ओबीसीशी लेणं देणं नव्हतं। पण तो म्हणते का मी या देशातल्या ओबीसीला आरक्षण दिल्याशिवाय ठेवणार नाही, मी आणि माझे सरकार चुलीत गेलं तरी चालते, ठीक आहे। त्या पठ्ठ्यानं ओबीसीले आरक्षणाचा कायदा मांडला आणि ओबीसीले 27% आरक्षण दिलं। किती दिलं? 27%। किती टक्के? 27%। त्याच वर्षी बरोबर जसं ओबीसीले आरक्षणाचा मुद्दा आला तसंच लालकृष्ण अडवाणीनं सोमनाथच्या गुजरातच्या मंदिरावरून ठीक आहे राम मंदिर रथयात्रा काढली। का काढली? हां, ते राम मंदिर रथयात्रा उत्तर भारतात फिरणार होती आणि फिरत फिरत अयोध्येले जाणार होती, ठीक आहे। आता लक्ष द्या, ठीक आहे। बीजेपी या पक्षाची डिलिव्हरी 1980ली आहे। केव्हाली आहे? पण जनसंघ नावाचा एक ठीक आहे छोटा पक्ष होता जनसंघ, ठीक आहे। कोणता? त्याची स्थापना 1951ली आहे। म्हणजे लय प्रयत्न करून पाहिले। हे सगळे पिलांटू जनसंघ फणसंघ हे कुठून जन्माले आले? हे नागपूरवरून जन्माले आले। RSS कुठून आले? RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ठीक आहे। याची स्थापना 1925ली आहे। पण हे संस्था कुठंच रजिस्टर्ड नाही, ठीक आहे। रजिस्टर्ड केली म्हणजे याचा हिशोब दाखवा लागते, कोणाकडून किती आले, ठीक आहे, ते कोण्या गोष्टीवर खर्च केले, ठीक आहे। RSS एवढी मोठी संघटना पण गव्हर्नमेंट रजिस्टर्ड नाही। रजिस्टर असली का रजिस्टर ऑफिसले हिशोब दाखवा लागते, चॅरिटी कमिशनरले काय दाखवा लागते? हिशोब, ठीक आहे। या हे कोणालेच हिशोब द्यायला जबाबदार नाही म्हणून इले रजिस्टर्डच नाही केली पठ्ठ्यानं, समजलं का? हिची स्थापना 1925ले। आता यावर्षी इले 100 वर्ष होत आहे। का होत आहे? 100 वर्ष। हे 100वे वर्ष आहे, ठीक आहे। तर RSSची जेव्हा स्थापना केली ब्राह्मणाईनं तेव्हा त्यानं ठरवलं होतं का या देशात 100 वर्षाच्या आत आपली सत्ता असली पाहिजे। कोणाची? हां, ठीक आहे, त्याची सत्ता असली पाहिजे असं त्यानं ठरवलं। मी काही ब्राह्मणाच्या विरोधात नाही आहे भाऊ, ठीक आहे। ठीक आहे माया विरोध ब्राह्मणवादी विचारसरणीले आहे, ठीक आहे। काही ब्राह्मण लोक चांगल्या विचारसरणीचे असू शकतात, समजलं का? जसं ठीक आहे गोपाळ गणेश आगरकर हा ब्राह्मण होता पण ब्राह्मणवादी विचारसरणीचा नव्हता। हिंदू आणि हिंदुत्ववादी ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहे, समजलं का? हिंदू आणि हिंदुत्ववादी ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत। जे हिंदुत्ववादी विचारसरणीचे लोक आहेत ते तुमचं नुकसान करण, ठीक आहे, का करण? हां, हिंदू ही एक संस्कृती आहे। आपली संस्कृती म्हणते का दुसऱ्याला मारायचं नाही, कोणाचा जीव घ्यायचा नाही, कोणाला फसवायचं नाही, ठीक आहे। आणि हे सर्रास मारतात, ठीक आहे। का करतात? सर्रास मारतात। आणि हे ढोंग करतात हिंदुत्ववादाचं। का करतात? ढोंग। या भारतात म्हणते का गायी मारायच्या नाही आणि गायचं ठीक आहे मांस निर्यात करण्याचं एक्सपोर्टचं जगात भारत पहिल्या क्रमांकावर आहे। आणि ते जे कारखाने आहेत ते कोणाचे आहे? अग्रवाल, मारवाडी, ठीक आहे, यायचे आहे, समजलं का? आपल्याला दाखवायचे दात वेगळे आहे, खायचे दात वेगळे आहे। यायचे पोट्टे मोठाल्या पदार आपण जिल्हा परिषदच्या पडक्या शाळेत शिकतो, त्याच्या पोट्ट्याले बॅट नाही पकडता येत, शेंबड्याले BCCIचं सचिव आणि लगेच आता ICCचं अध्यक्ष, ठीक आहे। अभि बॅट नाही पकडता येत, बॅट, ठीक आहे, इंग्लिश नाही बोलता येत ढंगाचं, ठीक आहे, त्याला नो बॉल नसून समजत कायले म्हणते तर, ठीक आहे। आणि त्याला का बनवलं? BCCIचा सचिव, ठीक आहे। आणि म्हणते आमच्या इथं घराणेशाही नाही, ठीक आहे। घराणेशाही प्रत्येकच पक्षात आहे, एकही पक्ष असा नाही का ज्याच्यात घराणेशाही नाही, समजलं का? हे सगळे ढोंग आहे साऱ्या पक्षाचे, सगळे तसेच आहे साले, ठीक आहे, एकही सुद्धा नाही। मग आता यानं ठरवलं होतं का 1925ले 100 वर्षात आपला पंतप्रधान या देशावर असला पाहिजे, त्यानं 10 वर्ष बिफोर करून दाखवलं। हे इतके खतरनाक लोक आहे
का हे घरं दारं सोडून बायको लेकरं टाकून दुसऱ्या प्रदेशात प्रचार प्रसार करायला चालले जाते. हे नॉर्थ ईस्टमध्ये घुसले जिथं कोणीच जायची मजाल नव्हती. काँग्रेससुद्धा एवढं घुसलं नव्हतं एवढं RSS घुसले. आता बंद्या नॉर्थ ईस्ट कल्याण राज्यामध्ये मेघालय, मिझोराम, त्रिपुरा, नागालँड पुरे तिकडं घुसले. ठीक आहे. कोण? हां, यानं स्वतःच्या संस्थेत 52 वर्ष देशाचा तिरंगा फडकवला नाही. 3 पोट्टे जबरदस्तीनं गेले 2002 साली 26 जानेवारीले. त्याचा झेंडा उतरवला आणि पोट्ट्याने तिरंगा फडकवला तिथं. ठीक आहे. तर तिरंगा बी अरेस्टमध्ये आहे, तिरंगा जेलमध्ये आहे आणि 3 पोट्ट्याले जेलमध्ये टाकलं होतं. का गुन्हा पुरायचा? तिरंगा फडकवला. या देशात तिरंगा फडकवणं गुन्हा आहे सांगा. ठीक आहे. त्याच्या संस्थेत फडकवला म्हणून 3 पोट्टे जेलमध्ये होते आणि अजूनही जेलमध्ये आहे तिरंगा. जो तिरंगा त्या संस्थेत फडकवला 52 वर्ष. आता लोक आपल्या संस्थेत घुसून तिरंगा फडकून राहिले. आता फडकवाच लागते. अगाऊ लोकांसोबत पंगे कायले घ्यायचे. तर मग तिरंगा फडकवाते ढोंग करते. का करते? ढोंग. मनाव चॅलेंज आहे, मला कोण्या जेलमध्ये टाकायचं आहे टाका सालेव म्हणा तुम्ही का कराय मास्तर खोटा बोलत आहे. आम्ही तिरंगा दरवर्षी फडकवत होतो. केव्हा फडकवला? 2002ले पहिल्यांदा. ते पोट्ट्यानं फडकवला घुसून. समजलं का? भल्ले भेकाड आहे. ठीक आहे. भल्ले भेकाड आहे. हे दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून वार करतात. हे स्वतः कधी समोर येणार नाही. समजलं का? हां, बीडचं प्रकरण होय का? हां, चलो भूको कुत्ते भूको. ह्या कुत्र्याला भुकाले ठेवून देते. ठीक आहे. हे स्वतः कधी समोर येत नाही. ठीक आहे. ते आपल्यावर काही येऊ नाही देत. समजलं का? इतके हुशार आहे. आणि आपण बयाड बोंगे आहे. त्याने सांगितलं तसं ऐकतो. आपली सत्सद विवेक बुद्धी अजिबात आपण वापरत नाही. समजलं का? या देशात 52% OBC आहे. या देशात पंतप्रधान कोण बनवायचा हे OBC ठरू शकते. कोण ठरू शकते? OBC ठरू शकते. 52% आहे ना, मेजॉरिटी आहे ना. आणि ते यायचे झेंडे घेऊन आहे. ठीक आहे. आणि हे जे ब्राह्मण आहे जिथं बी सत्ता राहील त्याच्या आजूबाजूलेच आजपर्यंत राहिले आहे. शिवाजी महाराज त्याच्या सल्लागार मंडळात, मुसलमान आले त्याच्या इर्दगिर्द ब्राह्मण. समजलं का? त्याच्या इर्दगिर्द कोण? ब्राह्मण. ठीक आहे. त्याच्यानंतर इंग्रज आले, त्याले चापलुशीगिरी करायले ब्राह्मण. ठीक आहे. एक तर सत्तेत राहील नाही तर सत्तेच्या भोवताल राहील. समजलं का? आणि मोठ्याल्या संस्था यायच्या ताब्यात पाहिजे. तुम्ही नौकर म्हणून राहा, तुम्हाला लात मारून कवा बी काढ. मी का म्हणून राहिलो समजून राहिलं का? हां, ठीक आहे. तर या देशात काही ठीक आहे अनेक ब्राह्मण चांगले आहे. काय मग दाभोळकर ठीक आहे, उजव्या ठीक आहे डाव्या विचारसरणीचा होता. हे जे लोक आहे ठीक आहे, तर हे लोक जे आहे हे लोक पुरोगामी विचारसरणीचे होते. आता हे निखिल वागळे ठीक आहे ब्राह्मण आहे. काय ब्राह्मण आहे पण पुरा कट्टर विरोधात आहे. कोणाच्या? RSSच्या याच्या विचारसरणीच्या. ठीक आहे. आता का म्हणते माहीत आहे? ठीक आहे. RSSचा अध्यक्ष ठीक आहे हेगडेवार का म्हणते माहीत आहे? काय वक्तव्य केलं त्यानं? राम मंदिराची स्थापना झाल्यावर भारताला खरं स्वातंत्र्य भेटलं. अबे साले हो, एवढ्या मोठ्या माणसानं असं स्टेटमेंट करणं? ठीक आहे. अबे साले तुमचा एकही माणूस देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत नव्हता म्हणून तुम्हाला देशाला स्वातंत्र्य केव्हा भेटले हे माहीत नाही. कदाचित तुम्हाला सांगा लागेल आम्हाला. ठीक आहे. इतके बदमाश लोक आहे. समजलं का? तुमच्यासोबत भेदभाव तुमच्या आडनावापासून सुरू केला. कायच्यापासून? तुमचे आडनाव काय? गांडुहे. अबे काय बे आडनाव आपल्या इकडं? गांडुहे, वाघमारे, कुसये. ठीक आहे. अबे आहे ना उघडे. काहून कपडे नाही का घालाले? ठीक आहे. आडनाव पहा ना. ठीक आहे. आडनाव कसे आडनाव आहे? ठीक आहे. डोळे, लंगडे आडनाव होय. ठीक आहे. त्याचे आडनाव बापा बापा. ठीक आहे. सोफिस्टिकेटेड कुलकर्णी. समजलं का? ठीक आहे. मग उसगावकर, तेंडुलकर ठीक आहे, मंगेशकर आडनाव आपले असे आडनाव गांडुहे. कुठून भेदभाव केला तुमच्यासोबत? काय मी खोटं बोलून राहिलो का? हाय नाही का?
इथून तुम्हाला डिवायडेशन चालू केलं त्यानं, तर तुमच्या आडनावापासून तुम्हाला तुमच्या कॅटेगरी हे करून टाकल्या का, हे असे आडनाव. ठीक आहे. मग त्याचे आडनाव द्विवेदी त्रिवेदी कुठं आहे, बंद्या भारतात कुठेही जा, त्याचे आडनाव पहा कसे आहे, असे थोडंसं स्टँडर्ड वाटते. आपले पहा धिंगाणा. ठीक आहे. डुकरे, हा आडनाव डुकरे. हा म्हणजे सालं कोण म्हणावं अशी इज्जत काढल्यासारखं, ए डुकऱ्या इकडे. हा आहे का नाही. तर असं आहे. ए भाऊ, तर आता इकडे लक्ष द्या. तर मग इकडे लक्ष द्या, मी का म्हणून राहिलो, तर 1900 लक्ष द्या, 1989 राम मंदिर रथयात्रा काढली होती लालकृष्ण अडवाणीनं, आणि तवा बीजेपीच्या 85 सीटा आल्या त्या. इकडे लक्ष द्या, मी का सांगून राहिलो. ठीक आहे. बीजेपीची, ठीक आहे, बीजेपीची 1980 ठीक आहे फक्त 2 सीटा आल्या होत्या. जेव्हा पक्ष स्थापन केला किती, 2 पासून 330 वर नेल्या भाऊ. कायच्यावर नेल्या. आणि त्याचं फोकस होतं केंद्रातलं सरकार, राज्याफाज्यातल्या सरकारवर नाही. त्याला माहीत होतं केंद्रात एक वेळा बनल्यावर राज्याफाज्यात सब आणता येते. तिथं शिवसेनेसोबत युती केली. तिले का म्हणे, तू एकच ये माय हिंदुत्व, माये बी थेच आहे. पण यायचं हिंदुत्व बिंदुत्व नव्हतं. यायनं तर पहिले गांधी गिंदी स्वीकारला होता, पण गांधी यायचा चालला नाही. यायचे ढोंग लोकांना लक्षात आले, तर यायनं गांधीले टाकून दिला. जसं शहाबानू प्रकरण झालं तर यायले लक्षात आलं, कोणाले, यायले का इस दुनिया में, ठीक आहे, एक ही पत्ता चलेगा, हिंदू और राम मंदिर. बस 2 पत्ते चालवले, एक हिंदूचं एक राम मंदिराचं. समजलं का. आणि बस या देशात मग सुरू झालं तेव्हापासून हिंदू मुसलमानाचं राजकारण. त्याच्या अगोदर हिंदू मुसलमानाचं राजकारण नव्हतं. या देशात गाणं म्हणलं जात होतं, ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है तू इंसान बनेगा. ठीक आहे. आणि हिंदू मुसलमानाचं राजकारण यायनं सुरू केलं.